जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानदेव हे नामदेवांना भेटण्यासाठी पंढरपूरला आले, ज्यावेळेस ज्ञानदेव हे नामदेवांना भेटण्यासाठी पंढरपूरला आले, त्यावेळेस नामदेव हे घरामध्ये देवाची पूजा करत होते. त्यावेळेस नामदेव हे घरामध्ये देवाची पूजा करत होते. पण ज्ञानेश्वरांचा आवाज ऐकल्यानंतर मात्र नामदेवांनी ती पूजा तशीच अर्धवट ठेवली आणि त्यांनी घरातून बाहेर धावत आले आणि ज्ञानदेवांना घट्ट अशी मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. घट्ट अशी मिठी मारली आणि म्हणाले की खूप दिवसांनी तुमची भेट झाली आणि तुमच्या आशीर्वादाने मी कृतार्थ झालो, तुमच्या आशीर्वादाने मी कृतार्थ झालो. आणि त्या नामदेवांना मात्र ज्ञानेश्वरांची भेट झाल्यानंतर मात्र त्यांचा आनंद गगनात मावेना. आणि मग मात्र नामदेवांनी चारही भावंडांना घेऊन नामदेव घरात आले. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि ज्ञानदेव या चारही भावंडांना घेऊन नामदेव घरात आले आणि मोठ्या प्रेमाने साऱ्यांना त्यांनी भोजन केले. मोठ्या प्रेमाने साऱ्यांना त्यांनी भोजन दिले. सर्व चारही पाठ मांडले, रांगोळ्या काढल्या, त्यांच्या चरणाची पूजा केली, त्यांना जेवायला वाढले. आणि मग मात्र थोड्या वेळाने पंढरपुरातील सर्व भाविकांना हे चार भावंड नामदेवाच्या घरी आले हे कळालं. आणि मग मात्र पंढरपुरातील बरेच भाविक त्या चारही भावंडांचं दर्शन घेण्यासाठी आले, कारण त्यांच्या दर्शनाने आपलं पुण्याही वाढेल, आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणून पंढरपूरातले भाविक नामदेवाच्या घरी आले. आणि मग मात्र ज्ञानेश्वरांचं, निवृत्तीनाथांचं, सोपानदेवचं आणि मुक्ताईचं सर्व भाविकांनी, पंढरपुरातील भाविकांनी दर्शन घेतले आणि सर्वांना आनंद झाला. आणि मग मात्र सर्व भाविक आपापल्या घरी निघून गेले. त्यावेळेस नामदेव आणि ज्ञानदेव दोघंही गप्पा मारू लागले, बोलू लागले. आणि त्यावेळेस नामदेव म्हणाले, बऱ्याच दिवसांनी ज्ञानदेव तुम्ही मला भेटण्यासाठी आला, काही कारण आहे का? त्यावेळेस मात्र ज्ञानदेव म्हणाले की मी तीर्थयात्रेला जाणार आहे आणि तीर्थयात्रेला तुला मी घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे. तूही माझ्या बरोबर तीर्थयात्रेला यायचं. मी काशीला, हरिद्वारला तीर्थयात्रेचं दर्शन घेण्यासाठी मी जाणार आहे आणि तीर्थयात्रेला तुलाही माझ्यासोबत यायचं आहे आणि म्हणूनच मी येथे तुला भेटण्यासाठी आलो. त्यावेळेस मात्र नामदेव म्हणाले की माझी तीर्थयात्रा म्हणजे माझा पांडुरंगच आहे, मग विठ्ठलच आहे, मग मी कशाला दुसरी तीर्थयात्रा करू? त्यावेळेस ज्ञानेश्वर म्हणाले की आपण भारतातील सर्व तीर्थ एकदा तरी आपल्या डोळ्याने पाहावेत आणि आपल्या डोळ्याची इच्छा पूर्ण करावी. एकदा तरी भारतातील सर्व तीर्थ आपण एकदा डोळ्याने पाहावे आणि आपली पुण्याई वाढवावी, अशी मी इच्छा घेऊन तुझी सोबत मला मिळावी, मला आनंद होईल म्हणून मी येथे आलो आहे. आणि त्यासाठी तुला माझ्या बरोबर यावे लागेल. तुझ्यासारखा भक्त बरोबर असल्यावर प्रवासाला मला फार आनंद होईल. ज्ञानेश्वर म्हणाले, नामदेवाला तुझ्यासारखा भक्त माझ्या जर बरोबर असेल तर प्रवासालाही मला फार आनंद होईल. मग मात्र नामदेव म्हणाले ज्ञानेश्वरांना की माझ्या सर्व सुखाचा ठेवा. माझा पांडुरंग आहे, माझा विठ्ठल आहे, त्याचे चरण सोडून मी दुसऱ्या कुठल्याही सुखासाठी तीर्थयात्रा मी का करू? मी पंढरीचा भिकारी म्हणून मी त्याच्या दारातच पडून राहील. त्यावेळेस नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले, मी पंढरीचा भिकारी म्हणून मी त्याच्या दारातच पडून राहील, तेच माझे मोठे सुख आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेवांना म्हणाले, अरे वेड्या नामदेवा, तुझा पांडुरंग सर्व व्यापी आहे. जेथे तू जाशील तेथे तो आहे. चराचरामध्ये, सृष्टीमध्ये, सर्व प्राण्यामध्ये, वनस्पतीमध्ये, जीव जंतूमध्ये, या जगामध्ये तो व्यापून उरला आहे. चंद्रामध्ये, सूर्यामध्ये, माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये सर्वकडे तोच आहे. मग तू पंढरपूरला पांडुरंगापाशीच का अडकून बसला आहे? त्यावेळेस नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले की तू इतका पवित्र आहेस. या तीर्थयात्रेचा विचार तुझ्या मनात का येतोय? तू इतका पवित्र आहेस, मग त्या तीर्थयात्रेचा विचार तुझ्या मनात का येतोय? हेच मला
किती दिवस झाले कळत नाही. सर्व तीर्थेचे उगमस्थान मूळ तूच आहे. सर्व तीर्थाचे उगमस्थान आणि मूळ तर तूच आहे. तू साक्षात परब्रह्म आहे. तूच ईश्वर आहे. मग तुला या तीर्थयात्रेचा विचार का येतोय? त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेवांना म्हणाले की तुझ्या सहवासात काही काळ घालवावा या इच्छेनेच मला ही कल्पना सुचली. तुझ्या सहवासामध्ये काही काळ मला घालवायचा आहे या इच्छेनेच मला ही कल्पना सुचली आहे. आणि शेवटी मात्र ह्या ज्ञानेश्वरांचा आग्रह खूपच होता. म्हणून नामदेव ही यात्रेला जाण्यासाठी तयार झाले. आणि मग मात्र चारही भावंड आळंदीचे वाटेने जाऊ लागले. आणि जसजसे पुढे जाऊ लागले तसतसं मात्र नामदेवांना वाईट वाटू लागलं. चंद्रभागा दिसेनाशी झाली. चंद्रभागेचा कळस ही दिसेनासे झाला. आणि जसं पुढे जाईल तसं मात्र नामदेवाला वाईट वाटू लागलं की जसं आईपासून एक मूल दूर जाताना जसं त्या मुलाला त्रास होतो, वेदना होतात, दुःख होतं, रडू येतं, तसं नामदेवालाही आपल्या आईपासून आपण दूर जात आहे. यामुळे नामदेवांनाही दुःख होत होतं, रडू येत होतं आणि काय करावे काहीच कळत नव्हतं. वाटेत मात्र नामदेव शोकांकुल झाला. त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी विचारलं, हे नामदेवा प्रेमाचा जिव्हाळा पांडुरंग तुझ्या हृदयातच आहे. त्यावेळेस मात्र ज्ञानेश्वरांनी नामदेवांना समजूत काढली, हे नामा, प्रेमाचा जिव्हाळा पांडुरंग तुझ्या हृदयात असून तू वरचेवर असा शोकांकुल का होतोस? तू असा दुःखी का होतोस? तुझा पांडुरंग माझ्या हृदयात आहे. तुझा पांडुरंग तुझ्या हृदयात आहे. मग त्यावेळेस नामदेव म्हणाले की मला पांडुरंगाशिवाय काही दिसत नाही रे. त्यावेळेस ज्ञानेश्वर म्हणाले, थोडा विवेक धर, म्हणजे तुझ्या प्रत्येक पावलात तुझा पांडुरंग तुला दिसेल. ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना म्हणाले, थोडा विवेक धर, विवेकाने विचार कर, प्रत्येक पावलामध्ये तुझा पांडुरंग तुला दिसेल. त्यावेळेस नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले की मी आपल्यासारखा ज्ञानी नाही. नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले की मी आपल्यासारखा ज्ञानी नाही, योगीही नाही. त्या पांडुरंगाशिवाय मला दुसरे विश्रांती स्थानच नाही. ते सुंदर रूपच मला सर्वस्व प्रिय आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना म्हणाले, तो तुझा सावळा सखा, सर्व देशी सर्व व्यापी आहे. हेच मी तुला सांगत आहे. आकाशाने जसे सर्व व्यापले आहे, आकाशाने जसे सारे व्यापले आहे, तसाच तोही सर्व व्यापी आहे. तुझा पांडुरंग नाही अशी जागाच नाही, असे ज्ञानेश्वरांनी नामदेवांना पटवून सांगितले. त्यावेळेस नामदेव म्हणाले, मला हे काही कळत नाही. त्यावेळेस नामदेव म्हणाले, मला हे तुझं बोलणं काही कळत नाही. तू जितकं मला समजावून सांगत आहेस तितकाच मी पांडुरंगाच्या चरणामुळे व्याकुळ झालो आहे. त्यांची संगत मी सोडून तुझ्या बरोबर आलाय, त्यामुळेच माझा जीव कासावीस होत आहे. त्यावेळेस मात्र नामदेवांना फारच वाईट वाटू लागलं. ज्ञानेश्वरांनी खूप समजूत काढली. आणि मग मात्र नामदेव म्हणाले ज्ञानेश्वरांना, तुम्ही रागवू नका. नामदेव म्हणाले ज्ञानदेवांना, तुम्ही रागवू नका. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पांडुरंगाशिवाय मला दुसऱ्या ठिकाणी सुख, शांती, समाधान लागणार नाही. पांडुरंगच माझा सर्व ठाई, सर्व सुख माझा पांडुरंगच आहे. दुसऱ्या ठिकाणी मी जात आहे, त्यामुळेच मी व्याकुळ झालेला आहे. माझं सर्व चित्त, माझे सर्व सुख माझा पांडुरंगच आहे. आणि माझा पांडुरंग ब्रह्मानंदापेक्षाही कमी आहे असे कधीही समजू नका आणि शंका सुद्धा घेऊ नका. त्यावेळेस नामदेव मात्र भक्तीचा महिमा ज्ञानेश्वरांना सांगत होते आणि ज्ञानदेव मात्र ज्ञानाचा महिमा नामदेवांना सांगत होते. आणि मग मात्र ज्ञानेश्वर मात्र शंकर भक्त म्हणून त्यांनी काशी केली. मग मात्र ज्ञानेश्वरांनी नामदेवांना घेऊन त्यांनी काशी केली. पवित्र गंगा स्नान झाले. कृष्ण भक्त म्हणून यमुना पाहिली. हरिद्वार झाले. गंगेची आरती झाली. आणि नंतर मात्र पाठ फिरवून पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. द्वारकाधीशाचेही दर्शन त्यांनी घेतले. आणि नंतर मात्र विठ्ठल गाणं गात गात सर्वजण मराठवाड्यातून मार्गक्रमण करीत चालले. आणि तेथे मात्र मराठवाड्यात पाण्याचे फारच हाल होत होते. आकाशातून आगीचा वर्ष होत होता.
मराठवाड्यामध्ये भरपूर ऊन होतं, पाण्याचे हाल होते, आकाशातून आगीचा वर्षा होत होता, डोळ्यासमोर मृगजळ दिसत होते, पण वाऱ्याची झुळूक सुद्धा कडकच येत होती. आणि मग मात्र नामदेवांना, ज्ञानेश्वरांना आणि त्या तिन्ही भावंडांना घशाला कोरड पडली. आणि मग मात्र खूप मैलावर गेल्यानंतर त्यांना एक विहीर दिसली. आणि विहिरीजवळ ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव हे सर्वजण गेले. विहिरीत पाहतो तर काय, विहिरीमध्ये पाणीच नव्हतं. ज्ञानेश्वरांना मात्र एक युक्ती सुचली. समर्थ म्हणतात की ज्ञानेश्वरांना मात्र एक युक्ती सुचली आणि त्यांनी योग सामर्थ्याने सूक्ष्म रूप धारण केले. त्यांनी मात्र योग सामर्थ्याने सूक्ष्म रूप धारण करून विहिरीत प्रवेश केला आणि आपली तहान भागवली. आणि येताना मात्र नामदेवांनाही खूप तहान लागली असेल म्हणून त्यांनी ओंजळ भरून पाणी आणले. आणि ज्ञानदेव नामदेवाला म्हणाले की नामा, योगाने सूक्ष्म रूप धारण करून मी विहिरीत गेलो आणि मी माझी तहान भागवली आहे आणि तुझ्यासाठीही मी ओंजळी भरून पाणी आणलं आहे आणि तू हे ओंजळी भरून पाणी पिऊन तुझी ही तहान भागव. त्यावेळेस मात्र नामदेवांना फार वाईट वाटत होतं, दुःख झालं होतं. आणि नामदेव म्हणाले ज्ञानेश्वरांना, तुझ्या हट्टाकरता मी पंढरी सोडली, तुझ्या हट्टाकरता मी काशीला आलो, हरिद्वारला आलो, द्वारकाधीशला आलो, तुझा मी हट्ट पूर्ण केला, पण आता मात्र पाणी पिण्याचा हट्ट मी कधीही पूर्ण करणार नाही. आता मात्र मी तहानेने मरून जाईल, पण मी पाणी पिणार नाही. त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेवांना समजावून सांगत होते, अरे तू क्षमाशील आहे, तू क्षमाशील आहे, ज्याला गर्व नाही ती क्षमा. नामदेवा हा हट्ट सोडून दे. पण नामदेव म्हणाले की तूच मला म्हणाला होतास काय, विठ्ठल सर्वव्यापी आहे. नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाला की तूच मला म्हणाला होता विठ्ठल सर्वव्यापी आहे, मग मला तहान लागली आहे हे त्या विठ्ठलाला येथे सुद्धा समजले पाहिजे. मला तहान लागली तर त्याच्या घशालाही कोरड पडली पाहिजे आणि त्याला तहान लागल्यावर तो पाणी प्याल्याशिवाय तसा राहील. आणि नामदेवांनी डोळे मिटून विठ्ठलाचा धावा करीत होते, विठ्ठलाचं नामस्मरण करत होते. ज्ञानदेव मात्र तटस्थतेने सर्व काही नामदेवाकडे पाहतच होते. आणि मग मात्र चमत्कार झाला. एका क्षणामध्ये त्या खोल विहिरीला पाणी आले. ती खोल विहीर पाणी भरून वाहू लागली आणि नामदेवाच्या पायाकडे पाणी वाहू लागले. आणि भक्तीचे वैभव पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. या भक्तीचे वैभव पाहून मात्र नामदेवांना खूप आश्चर्य वाटले. नामदेव मात्र घाईवरून गेले. ज्ञानाने नामाला मिठी मारली. ज्ञानेश्वराने मात्र नामदेवाला पुन्हा मिठी मारली. आणि ज्ञानेश्वर नामदेवांना म्हणाले, नामा, देवाचा तू इतका लाडका भक्त आहेस. नामा, तू विठ्ठलाचा, पांडुरंगाचा इतका लाडका भक्त आहेस की तुझा मोठेपणा मला कधीच कळला नाही रे. तुझा हा मोठेपणा मला कधीच कळला नाही. आणि तुझ्याकरता प्रत्यक्ष निर्गुणाने साकार होऊन, साकार होऊन तुझ्या भेटी करता धावले. ज्ञानदेवांना म्हणाले. नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले, तुला कल्पना नाही. नामदेव ज्ञानेश्वरांना म्हणाले की तुला कल्पना नाही, पण देवाला दुसरी कसली भूक नसती रे. पण देवाला, ईश्वराला, परब्रह्माला दुसरी कसली भूक नसती. तो फक्त भक्तीचा भुकेला असतो रे. तो फक्त भक्तीचा भुकेला असतो. म्हणून आपली भक्ती ही उत्तमाची असली पाहिजे. मग तो कोठेही आपल्यासाठी धाव घेतो. जसं या विहिरीला पाणी येऊन माझ्या पायापर्यंत पोचलं, हे पांडुरंगाचंच रूप आहे. त्यावेळेस मात्र ज्ञानेश्वरांच्या डोळ्यातही अश्रू आले आणि नामदेवाच्याही डोळ्यात अश्रू आले. मग बघा म्हणले समर्थ, देव हा भक्तीचा भुकेला असतो. परमेश्वराला, ईश्वराला काहीही लागत नाही. सृष्टीमध्ये त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे. फक्त भक्ती शुद्ध भाव हाच ईश्वराला पाहिजे असतो आणि तोच आपल्याला देता आलं पाहिजे, असं नामदेवाच्या भक्तीतून आपल्याला येथे दिसून येतं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.